पलूस तालुक्यातील आमनापूर येथील कृष्णा नदीच्या पात्रात विशेषतः कोडार परिसरात समुद्र किनाऱ्याचा रहिवासी असलेला दुर्मिळ पक्षी वेस्टर्न रीफ हेरॉन किंवा सागरी बगळा दिसून आला आहे। पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी या पक्ष्याचे निरीक्षण करून नोंद केली असून गोड्या पाण्याच्या परिसरात या समुद्री पाहुण्याचे आगमन पक्षी अभ्यासकांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे। हा पक्षी प्रामुख्याने खाऱ्या पाण्याच्या प्रदेशात समुद्र किनारे व खारी परिसरात आढळतो। महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात दिसणारा हा बगळा कृष्णा नदीच्या अंतर्गत भागात विशेषतः सांगली जिल्ह्यात आढळणे ही विलक्षण घटना मानली जात आहे। अन्नाच्या शोधात किंवा स्थानिक स्थलांतरादरम्यान हा पक्षी रस्ता चुकून गोड्या पाण्यात आला असावा अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। निरीक्षणात दिसलेला पक्षी गडद राखाडी रंगाचा असून त्याची शिकारीची पद्धत इतर बगळ्यांपेक्षा वेगळी आहे। नदीकाठी आढळणाऱ्या पांढऱ्या बगळ्यांच्या गर्दीत हा सागरी बगळा आपल्या वेगळ्या रंगामुळे उठून दिसत होता।